नमस्कार. कर्म. कर्म या विषयावर आपण आधी पण काही व्हिडिओज पाहिलेले आहेत किंवा कर्म कशा पद्धतीने आपण तयार करतो, त्याची फळं कशी तयार होतात, त्यापासून आपण अलिप्त कसे होऊ शकतो, हे आधीच्या व्हिडिओमध्ये थोड्याफार प्रमाणावर तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर कर्माबद्दल बोलायचं म्हटलं तर भरपूर गोष्टी आहेत. पण आज आपण जे काही बघणार आहोत कर्माविषयीची गोष्ट, ही थोडीशी एक महत्त्वाची ठरेल. त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन व्हिडिओ ऐका, की आपल्याला कर्माची जी काही आपण कर्म केलेली आहेत त्याची फळं मिळतात. मग ते चांगले असोत कर्म, वाईट असोत, त्या पद्धतीने ती फळं आपल्याला मिळत असतात. हे तर आपल्याला माहीतच आहे. पण बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये असं असतं, की खूप काही गोष्टी घडत असतात, चुकीच्या घडत असतात, निगेटिव्ह घडत असतात. त्यावर ते खूप काही प्रयत्न करत असतात. पण काही प्रॉब्लेम्स, काही गोष्टी सॉल्व्ह होत नसतात. तिथे बऱ्याच गोष्टी केल्या जातात. शेवटी ते कळतच नाही, की हे कशामुळे होतंय वगैरे. ह्या अशाही गोष्टी होतात. म्हणजे जे आत्ता क्लायंट मी बघतीये येतायत, त्यावरून थोडासा हा व्हिडिओ मी बनवत आहे. याचा तुम्हालाही नक्की फायदा होईल. तर होतं कसं, की समर्थ रामदास स्वामींचा मनाच्या श्लोकांमधला जो एक श्लोक आहे, की "यथा सांगरे कर्म तेही कळेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना." म्हणजे जे काही तुम्ही कर्म करत आहात, पुण्य करत आहात, बरेच लोक बरंच काही-काही करतात सगळं काही छान सॉल्व्ह होण्यासाठी. पण तरीही काहीच वर्क करत नाही. खूप देवाचं केलं जातं, बऱ्याच गोष्टी केल्या जातात, नामस्मरण केलं जातं. तरीही मग तिथे तात्पुरते रिझल्ट येतात. जो रिझल्ट हवा आहे, तो येतच नाही. मग हे कशामुळे होतं? का होतं? तर बऱ्याच गोष्टी बघितल्यानंतर आत्ता ह्या अनुभवांवरून ह्या गोष्टी लक्षात येतायत किंवा होतात अशा गोष्टी, की बऱ्याच वेळेला आपल्याला कर्माची फळं मिळतात, हे बरोबर आहे. पण तुम्ही ज्या कर्माची फळं भोगत आहात किंवा जे काही फेडत आहात, ते नेमकं तुम्हीच केलेलं कर्म आहे का? किंवा तुमचंच कर्म आहे का? हेही तुम्ही लक्षात घेणं अशा वेळेला गरजेचं असतं. कर्म वेगवेगळ्या प्रकारे केली जातात. कर्मांचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण जेव्हा तुम्ही ते कर्म करताय, की ते तुम्ही स्वतःसाठी केलेलं आहे का? किंवा तुम्ही जी काही त्याची फळं भोगत आहात, ते नेमकं कर्म तुम्हीच केलेलं आहे का? की तुम्ही कोणाचं तरी दुसऱ्याचं कर्म फेडत आहात, दुसऱ्याचे कर्म डोक्यावर घेतलेले आहेत, हेही बघणं गरजेचं आहे. कारण आपल्याला हा जो जन्म मिळालेला आहे, ते स्वतः कर्म करण्यासाठी, त्यामधून बरेचसे लेसन शिकण्यासाठी, अवेअरनेसमध्ये येण्यासाठी, इथे पृथ्वीवर आपण हॅपी लाईफ जगण्यासाठी आणि लेसन्स शिकण्यासाठी आणि हे सगळे लेसन्स शिकून पुन्हा युनिव्हर्समध्ये किंवा आपली जी काही नेक्स्ट लाईफ आहे, पुढचं जे आयुष्य आहे, ते छान, सुखकर, आनंदी करण्यासाठी किंवा इतरांनाही आनंद देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अ, आपण करण्यासाठी इथे आलेलो आहोत. पण होतं कसं, की बऱ्याच वेळेला इतरांच्या चुकीच्या इन्फ्लुअन्समध्ये येऊन किंवा चुकीच्या लोकांची साथ देऊन, चुकीच्या लोकांच्या कर्मांमध्ये सहभागी होऊन, मग ते अवेअरनेसमध्ये नसतात बऱ्याच वेळेला त्या गोष्टी, की आपण चुकून त्या गोष्टी करतो किंवा समोरचा माणूस कसा आहे हे माहीतच नसतं. पण तो त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण त्या गोष्टी त्याच्यासाठी करतो किंवा इन्फ्लुअन्समध्ये येतो. बऱ्याच वेळेला आपण त्या गोष्टींना, की हे असंच असतं किंवा हे केलं पाहिजे, नाहीतर मग हे चांगल्या संस्कारांमध्ये नाही धरलं जात किंवा तुमच्यावर मग संस्कारच नाही आहेत, तुम्हाला इतरांची हेल्प करायचीच नसते. ह्या सगळ्या गोष्टी किंवा ही तुमची जबाबदारीच आहे. ह्या अशा सगळ्या गोष्टी तुमच्यावर बिंबवून म्हणा किंवा तुम्हाला इन्फ्लुअन्स करून, मग ते कोणाचेही असू शकतात किंवा सामाजिक इन्फ्लुअन्स पण असतात, की ह्या इन्फ्लुअन्सेस शक्यतो अ, चुकीच्या लोकांनी त्यांचे जे काही काम आहेत, हे काढून घेण्यासाठी हे बनवलेले असतात, केलेले असतात आणि यामध्ये शक्यतो जी लोकं भोळी आहेत किंवा ते अवेअरनेसमध्ये नाही आहेत आयुष्याच्या, त्यांना बरेचसे लेसन्स माहीत नाही आहेत. ते फक्त आपलं चांगलं कर्म करणे आणि इतरांची हेल्प करणे, ह्या गोष्टींवर विश्वास ठेवून किंवा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून खूप वेळेला दुसऱ्यांच्या इन्फ्लुअन्समध्ये येऊन चुकीची कर्म करतात. मग हे कसं, की समजा तुम्ही कोणाची तरी हेल्प केली आहे किंवा करत आहात. जसं की कोणाला तरी तुम्ही अ, पैसे उसने दिले आहेत किंवा कर्ज दिलं आहे किंवा कुठून तरी घेऊन तुम्ही त्यांना ते कर्ज दिलं आहे, पैसे दिले आहेत. तर यामध्ये मग
त्यांनीही त्या गोष्टीची जाणीव ठेवून त्या गोष्टी तुम्हाला परत करणं किंवा तुमच्याही गोष्टींच्या वेळी हेल्प करणं हे गरजेचं असतं. म्हणजेच काय, इक्वल गिव्ह अँड टेक, किंवा तुम्ही जे काही त्यांच्यासाठी केलेलं आहे कर्म त्याची जाणीव ठेवणं. पण जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून ह्या गोष्टी करता किंवा चुकीच्या लोकांसाठी करता, तेव्हा तुम्हाला असे अनुभव येतात की मग एकदा त्यांचं काम झालं की ते तुम्हाला टाळणं किंवा अ, तुम्ही काय नेमकं तुमची काय अवस्था आहे आता, की त्यांच्या ज्या काही गोष्टी हेल्प केलेली आहे, मग तुम्ही त्या गोष्टी फेडत आहात किंवा तुम्हाला त्या गोष्टींचं बर्डन आलेलं आहे. ह्या गोष्टींची काहीही जाणीव नसणं किंवा अवेअरनेसमध्ये नसणं किंवा अवेअरनेसमध्ये जरी असले तरी काही अशी धूर्त लोकं फक्त कामापुरतं तुमचा फायदा करून घेतात आणि नंतर निघून जातात, तुम्हाला टाळतात. अ, ह्या अशा गोष्टी होतात. आणि त्याचबरोबर अ, खरंच जी अशी लोकं आहेत, ती मग पुन्हा सर्व्हायव्ह होण्यासाठी इतर कोणाचा तरी शोध घेतात. तुमच्यासारखंच कोणीतरी त्यांना भेटतं, त्यांना इन्फ्लुअन्स करतात आणि तिथे ते सर्व्हायव्ह होतात. म्हणजे जर तुम्हाला लहानपणी आपण ज्या गोष्टी ऐकायचो इसापनीतीतल्या छान-छान गोष्टी, की एक कोल्हा छोट्याशा त्या विहिरीमध्ये पडलेला असतो, खड्ड्यामध्ये, आणि त्याला बाहेर यायचं असतं. मग तिथून एक मूर्ख बोकड चाललेला असतो किंवा साधा भोळा म्हणा, काही म्हणा. तर तो बोकड काय म्हणतो कोल्ह्याला, की "अरे, तू इथे काय करतोय खाली विहिरीमध्ये, खड्ड्यामध्ये काय करतोयस?" तर कोल्हा म्हणतो, की "अरे, या विहिरीचं पाणी खूप गोड आहे आणि त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी मी इथे खाली उतरलो आहे. तर तू पण ये ना." हं. तर मग बोकड खाली उडी मारतं, कारण त्याला असं वाटतं, की हां, गोड पाणी आहे वगैरे. पण ते हे विचार नाही करत, की मी आता यात उडी मारली तर आता बाहेर कसं पडणार वगैरे. त्या कोल्ह्यावर विश्वास ठेवून ते उडी मारतो. पण जेव्हा पाणी पिऊन होतं किंवा तो बोकड म्हणतो, की आता आपण यातून बाहेर कसं पडायचं? तर कोल्हा म्हणतो, "मी तुझ्या पाठीवर उडी मारून बाहेर पडेन आणि नंतर तुलाही बाहेर काढेन." हं. तर अशा वेळी कोल्हा त्याच्या पाठीवर उडी मारून बाहेर पडतो आणि निघून जातो. हं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आपल्याला आधी शिकवलेल्या आहेत, त्यानंतर आपण विसरून जातो किंवा त्या गोष्टींमधून जे शिकायला हवंय ते शिकतच नाही. पण ठीक आहे, मग अशा वेळेला त्या मूर्ख बोकडाने काहीतरी प्रयत्न करून, म्हणजे दुसऱ्याचं कर्म जर डोक्यावर घेतलंय किंवा तुम्ही दुसऱ्याच्या इन्फ्लुअन्समध्ये येऊन जर काहीतरी चुकीचं कर्म केलंय, तर त्या खड्ड्यातून बाहेर येणं सुद्धा गरजेचं असतं. नाहीतर काही लोक मग अवेअरनेसमध्ये येत नाहीत किंवा आता मी जर त्या खड्ड्यात पडलोय, तर हे खड्डा म्हणजेच माझं आयुष्य आहे. तिथे जे काही मिळेल, तिथे जे काही आहे, तेच त्यातच सर्व्हायव्ह होणं, हेच आता माझ्या आयुष्यात लिहिलेलं आहे. तर आपण त्या खड्ड्याच्या बाहेर कसं पडू शकतो, याचाही विचार करणं अशा वेळेला गरजेचं असतं. मग ही अशी जेव्हा कर्म केली जातात, मूर्खपणामधून असेल किंवा कुठल्याही मोहाच्या याला बळी पडून तुम्ही जर काही कर्म केलेले आहेत किंवा नात्यांचे मोह असतात, प्रेम वगैरे बऱ्याच गोष्टी किंवा जबाबदाऱ्या, याच्यामधून जे काही तुम्ही चुकीचे कर्म करता किंवा ते तुमच्या डोक्यावर घेता, ते ॲज अ बर्डन म्हणून होऊन जातात आणि मग ते तुम्हाला आयुष्यभर किंवा जोपर्यंत तुम्ही अवेअरनेसमध्ये येत नाही, की आपण का पुढे जात नाही आहे, आपण त्याच-त्याच गोष्टींमध्ये का स्टक होऊन राहिलो आहोत, आपण कोणाच्या इन्फ्लुअन्समध्ये हे काही करतोय का गोष्टी, हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या खड्ड्यातून बाहेर येण्याचा सुद्धा विचार करत नाही. हं. आता खड्ड्यातून बाहेर का यायचं? बरेच जण त्या खड्ड्यामध्ये अगदी कम्फर्ट झोनमध्ये जाऊन बसतात, की इथे तर माझं सगळं छान चाललंय ना आता, मग मी कशाला त्यातून बाहेर येऊ? पण जोपर्यंत तुम्ही त्या खड्ड्यातून बाहेर येत नाही, काहीतरी हिंमत दाखवत नाही, तोपर्यंत तुमची भीती जात नाही, अवेअरनेसमध्ये येत नाही, तोपर्यंत तुम्ही जे बाहेरचं जग आहे किंवा युनिव्हर्स आहे, त्याला तुम्ही कसं एक्सप्लोर करणार? स्वतःला कसं एक्सप्लोर करणार? तुमची प्रगती कशी होणार? नाहीतर जोपर्यंत त्या खड्ड्यालाच तुम्ही कम्फर्ट झोन किंवा माझं आयुष्य मानून बसला आहात, तोपर्यंत त्या खड्ड्यात तर तुम्ही जन्मभर राहताच. पण जेव्हा नेक्स्ट लाईफमध्ये जाता, तेव्हाही तोच खड्डा तुम्ही अट्रॅक्ट करता आणि काहीही करून पुन्हा त्या खड्ड्यापर्यंत तुम्ही पोहोचवले जाता. कारण असे काही कार्मिक तुम्ही अट्रॅक्ट करता, की ते फेडण्यासाठी किंवा तुमचे जे काही बिलीव्ह सिस्टम्स, ब्रेन प्रोग्रामिंग्स झालेले असतात, की त्यामुळे तुम्ही तेच खड्डे, तेच आयुष्य असं अट्रॅक्ट करता आणि त्याप्रमाणे तुमची लाईफ पुढे किंवा तुमच्या आत्म्याचा प्रवास तोच होऊन जातो.
मग तुम्हाला आत्मज्ञान किंवा जे आपण म्हणतो मोक्षप्राप्ती किंवा भगवंताची प्राप्ती हे न होणे, किंवा आम्ही एवढं देवाचं करतोय पण यातून बाहेरच पडत नाहीये, देवाला पण हे कसं कळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण भगवंत किंवा युनिवर्स तुम्हाला प्रत्येक वेळेला सिग्नल्स देत असतो की तुम्ही हे करू नये, तुम्ही हे करू नका, ते करू नका, हे चुकीचं आहे. पण अशा वेळेला त्या सिग्नल्सकडे दुर्लक्ष केलं जातं आणि आपण अशा खड्ड्यांमध्ये जन्मोजन्मी उड्या मारतोच. त्यासाठी अवेअरनेसमध्ये येणं गरजेचं आहे. कारण असे जे कोल्हे तुम्हाला तुमच्या पाठीवर पाय देऊन निघून गेलेले आहेत, टाळलेलं आहे, त्यांनाही कोणीतरी करकोचा भेटतोच. निदान ते बघण्यासाठी किंवा त्या अवेअरनेसमध्ये येण्यासाठी की तुम्हाला फसवून गेलेला कोल्हा कुठेतरी कर्कोच्याच्या त्या सुरईमध्ये तोंड अडकवून फिरत आहे, हे बघण्यासाठी तरी तुम्ही त्या अवेअरनेसमध्ये येणं. तर ते बघणं का? कारण त्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही ना, की त्या कोल्ह्याने चुकीचं केलेलं आहे किंवा हे चुकीचं आहे. नाहीतर आपण त्याच इन्फ्लुअन्समध्ये राहून, "अरे हां, तो कसा वाचला, मग आपण पण अशा गोष्टी करून वाचू शकतो अशा गोष्टींमधून." किंवा नेहमी इतरांना आपल्याला जर काही गोष्टींमधून बाहेर यायचं असेल, तर नेहमी इतरांच्या पाठीवर पाय देऊन पळणे, ही वृत्ती होऊन जाते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अवेअरनेस येणं गरजेचं असतं, की हे सगळं कसं चुकीचं आहे, यातून या कार्मिक्समधून बाहेर पडणं का गरजेचं आहे आणि त्याचबरोबर हेही कळणं गरजेचं आहे, की आपण कोणाचं तरी दुसऱ्याचं कार्मिक पुढे कंटिन्यू करत आहोत किंवा आपल्यामुळे कोणीतरी चुकीच्या कर्मचक्रामध्ये अडकलेलं आहे. तर आपण, कारण तुम्ही जर त्या कार्मिक्समध्ये अडकलेले आहात, तर साहजिकच तुमचं पुढचं आयुष्य असेल किंवा तुमची जर फॅमिली असेल, तुम्ही जर कोणाचं तरी काहीतरी फेडताय, पैसे असतील, कर्ज असेल फॉर एक्झाम्पल, तर ऑफकोर्स तुमची बाजूची फॅमिली किंवा तुमचं जे लाईफ आहे ते इफेक्ट करतंच ना. म्हणजे तुमच्यामुळे इतर पण लोक जे तुमच्याशी जोडलेले आहेत किंवा तुमच्यावर डिपेंड आहेत, हे लोक त्यामुळे सफर करतात. तर निदान त्या गोष्टींसाठी आपण अवेअरनेसमध्ये येणं गरजेचं असतं आणि असे चुकीचे कार्मिक्स न करणं आणि असे चुकीचे कार्मिक्स जन्मोजन्मी अट्रॅक्ट न करणं हे गरजेचं असतं. तुम्ही अवेअरनेसमध्ये नाही आलात, तर ते जन्मोजन्मी अट्रॅक्ट होतात. कारण जेव्हा खूप काही गोष्टी करूनही कळत नाही, तेव्हा जेव्हा लोकांच्या पास्ट लाईफ बघण्यात येतात, तेव्हा त्यांनी ह्या गोष्टी जन्मोजन्मी अट्रॅक्ट केलेल्या असतात त्यांच्या चुकीच्या बिलीव्ह सिस्टीम्समुळे, की हे असंच असतं आणि त्यामुळे ते चुकीच्या चक्रांमध्ये अडकलेले असतात. इतरांनाही अडकवलेलं असतं. आपण इतरांना आपल्यामुळे चुकीच्या कर्मांमध्ये किंवा चुकीच्या कर्मचक्रांमध्ये अडकवलेलं आहे. ह्याचा अवेअरनेस येणं, ह्याची जाणीव होणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला जे लोक तुम्हाला कर्मात अडकवून निघून गेलेले आहेत किंवा तुम्हाला टाळत आहेत, ते जर या जन्मात असं करत असतील आणि तुम्ही तेच कर्म कंटिन्यू करत असाल, तुम्ही ह्याच होप्सवर असाल, की ती लोकं कधीतरी येतील आणि तुम्हाला या खड्ड्यातून बाहेर काढतील किंवा त्यांच्या कर्माची ते जबाबदारी घेतील, त्यांचं कर्म ते फेडतील वगैरे. तर मग तुम्ही नेक्स्ट लाईफमध्ये पण ह्या अशाच गोष्टी घेऊन जाता, होप्सवर राहता आणि मग नेक्स्ट लाईफ तर आपण पाहिलेलीच नाही आहे ना. आत्ता तरी ती लोकं आपल्याला सोडून गेली आहेत किंवा तुम्हाला टाळतायत हे तुम्हाला कळतंय. पण कर्म तर तुम्ही कंटिन्यू करणार ना पुढे. जे कर्म किंवा ज्याचं कर्ज तुम्ही फेडताय, तो माणूसच नेक्स्ट लाईफमध्ये अस्तित्वातच नाही आहे तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुम्ही उगाचच कर्ज फेडताय. मग अशा वेळेला कळत नाही, की मी हे का करतोय? किंवा मी जे कर्म फेडतोय हे कशाचं कर्म आहे? काय आहे? आणि मग अशा पास्ट लाईफ निघाल्या, की मग कळतं, की अरे हां, पास्ट लाईफमध्ये असं काहीतरी झालं होतं, म्हणून मग आत्ता ह्या लाईफमध्ये अशा गोष्टी होतायत. म्हणजे तुम्ही अवेअरनेसमध्ये न आल्यामुळे, तुम्ही त्या गोष्टींमधून लेसन न घेतल्यामुळे, काही गोष्टी न शिकल्यामुळे किंवा असे कार्मिक्स कट न केल्यामुळे तुम्ही जन्मोजन्मी लेसन शिकण्यासाठी तेच कार्मिक अट्रॅक्ट करता, अशाच खड्ड्यांमध्ये पडता. मग हे लेसन शिकण्यासाठी किंवा यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस कराव्या लागतात. स्पिरिच्युअलीसुद्धा बरेचसे कार्मिक्स लोकं अट्रॅक्ट करतात. कोणासाठी व्रतवैकल्य करणं, कोणासाठी नवस करणं, कोणासाठी काही गोष्टी करणं, की त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते स्वतःवर घेतले जातात आणि मग ते फेडता नाही आले किंवा ते कार्मिक्स कट नाही करता आले. हे प्रॉब्लेम्स कधी होतात? जेव्हा तुम्ही कोणासाठी काहीतरी
करताय किंवा दुसऱ्यांसाठी कर्म करताय, दुसऱ्यांचे कार्मिक्स डोक्यावर घेताय आणि तो माणूस त्या गोष्टीबद्दल अवेअर नाही आहे, इक्वल गिव्ह अँड टेकमध्ये नाही आहे. तुमच्या डोक्यावर ते बर्डन टाकून तो निघून गेला आहे किंवा टाळतोय आणि त्याचे त्याचे आणखी काही कार्मिक्स त्याच्या वाट्याला येतातच. युनिव्हर्स ते बघत असतो. म्हणजे आपल्याला जरी वाटत असेल किंवा त्यांना कोणाला वाटत असेल, की हे कोणाला कळणार आहे, कोणाला दिसतंय. पण युनिव्हर्सला सगळ्या गोष्टी दिसत असतात ना. तुम्हाला जरी ते फसवून गेले, तरी त्यांच्या वाट्याला असे काही कार्मिक्स येतातच, की तेही त्यांच्यावर मग बर्डन होऊन जातात. त्या कार्मिकमधून, त्या खड्ड्यातून तेही लवकर बाहेर पडू शकत नाहीत. काही वेळेला अशा गोष्टी चुकून केल्या जातात किंवा अवेअरनेसमध्ये नसल्यामुळे केल्या जातात. मग अशा वेळेला आपल्या आपल्या कर्मांची जबाबदारी घेणं, ते सॉल्व्ह करणं, त्याच्यासाठी काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करणं हे खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला काही धूर्त लोकांना तुम्ही असं काही केल्यानंतर ते त्यांना असं वाटतं, की आम्ही तर छान सर्व्हाइव्ह होऊ पुढे जाऊन. आम्ही तर त्यातून सुटलो. पण नाही, कार्मिक्स त्यांनाही भोगावेच लागतात. जर दोन्ही सोल्सचे काहीतरी कार्मिक्स असतील, तर त्या दोन्ही सोल्सना इक्वली स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करून किंवा अवेअरनेसमधून त्या गोष्टी सॉल्व्ह कराव्या लागतात. आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अवेअरनेसमध्ये येता किंवा स्वतःच्या कर्माची जबाबदारी घेता, तेव्हाच युनिव्हर्स पण तुम्हाला मदत करायला सुरुवात करतं. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कर्मांची जबाबदारी घेत नाही, की जे फसले आहेत त्यांनीही हे माझं कर्म नाही आहे, मी कोणाचं तरी कर्म डोक्यावर घेतलं आहे, ह्या अवेअरनेसमध्ये येणं आणि आपल्या आपल्या पाथवर तुम्ही दुसऱ्यांचे कर्म, दुसऱ्यांचे बर्डन्स जर घेत राहिलात, तर तुमचे कर्म, तुम्ही जे कर्म करण्यासाठी पृथ्वीवर आलेला आहात, तर ते कधी करणार? त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधी जगणार? कारण असे जे लोक आहेत काही, की ते सर्व्हाइव्ह होण्यासाठी अशा इतर लोकांचा फायदा घेतच राहतात. त्यासाठी मग बरेचसे संत मंडळी असतील, बरेच स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये असणारे लोक असतील, गुरु असतील, हे इतरांना हेल्प करण्यासाठी, तुमचे कार्मिक्स तुम्हाला दाखवण्यासाठी, ते कसे सॉल्व्ह करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे पृथ्वीवर आलेले असतात. की कोणताही सोल जेव्हा पृथ्वीवर येतो, तेव्हा तो त्याचे काहीतरी कर्म घेऊन येतो. की मी केल्यानंतर हे असं-असं काहीतरी कर्म करणार आहे, बरोबर? किंवा सगळ्यात मोठा पर्पज किंवा जे काही सोल्स येतात, त्यांचे फार मोठे पर्पज जरी नसले, तरी स्वतः आनंदाने जगणे, स्वतःचे लेसन शिकणे आणि इतरांनाही हॅपीनेस देणे किंवा इतरांनाही त्यांच्या कर्म फेडण्यासाठी जे काही चुकीचे कर्म झालेले आहेत कोणाचे, तर त्यांना हेल्प करणे. ह्या अशा गोष्टी म्हणजे इक्वल गिव्ह अँड टेकमध्ये येण्यासाठी सोल कॉन्ट्रॅक्ट्स असतात, की ते सोल्स ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलेले असतात सोबत, की मी हे असं-असं करेन. म्हणजे ह्या ज्या तुमच्या कमिटमेंट्स आहेत, ह्या स्वतःशी असल्या पाहिजेत. ह्या तुमच्या कर्मांशी असल्या पाहिजेत. तुमचा जो पाथ तुम्हाला भगवंताने, युनिव्हर्सने दिलेला आहे किंवा तुम्ही घेऊन आलेला आहात, त्याच्याशी तुम्ही लॉयल आणि कमिटेड असणं गरजेचं आहे. तेव्हाच पुढच्या गोष्टी सॉल्व्ह होतात. तुमचेही कर्म फिटण्याला किंवा तुमचीही लाईफ पुढे छान जाण्याला मदत होते आणि त्या कर्मबंधनामध्ये इतर जर कोणी अडकलेले असतील, तर त्यांनाही त्यातून छान पद्धतीने गोष्टी पुढे तुम्ही घेऊन जायला मदत होते. तर असे जर काही गोष्टी तुम्ही करत असाल, कारण फक्त त्याचा तुम्हाला त्रास न होता इतरांनाही त्रास होत असतो, हेही अवेअरनेसमध्ये येणं गरजेचं आहे. जरीही असं वाटत असेल, की हे कोण बघतंय किंवा कोणाच्या लक्षात येतंय किंवा जे अडकलेले आहेत त्यांना असं वाटत असेल, की देवाला हे का दिसत नाहीये? पण असं होत नाही. युनिव्हर्स सगळं काही बघत असतं. युनिव्हर्समध्ये त्या वेळेला त्या गोष्टी घडत असतात. त्या कर्माची फळं तुम्हाला मिळत असतात सगळ्यांनाच. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत ट्राय करत नाही तुमच्या पाथने पुढे जाण्याचा, तुम्ही जोपर्यंत युनिव्हर्सला सरेंडर होत नाही, तोपर्यंत युनिव्हर्स तुम्हाला साथ द्यायला तयार होत नाही. कारण जोपर्यंत तुमच्यामध्ये मीपणा आहे, की मी करेन काय करायचं ते किंवा खूप देवाचं केलं जातं, पण तो मीपणा जात नाही. तर मग अशा वेळेला युनिव्हर्स त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. युनिव्हर्सला तुम्हाला भरपूर छान-छान गोष्टी द्यायच्या असतात. जे लोक चुकीचं काही गोष्टी करतात, अगदी त्यांनीही युनिव्हर्सच्या लॉजप्रमाणे गोष्टी करायला सुरुवात केली, खरंच आपण चुकलो आहोत किंवा चुकीचं काहीतरी केलं आहे, ह्या अवेअरनेसमध्ये आले, स्वतःच्या कर्माची जबाबदारी घेतली, तर त्यांच्याही लाईफमध्ये छान-छान गोष्टी व्हायला सुरुवात होते. पण हाच मेन खूप मोठा प्रॉब्लेम येतो इथे कार्मिक्स न फिटण्यामध्ये, की मी हे केलेलंच नाही आहे किंवा हे माझं कर्मच नाही आहे.
म्हणून त्यापासून पळणे किंवा दुसरं कोण जर ते तुमचं कर्म घेऊन आलेलं आहे तर त्या बाबतीत अवेअरनेसमध्ये असणे आणि त्यांनाही त्या गोष्टीमध्ये हेल्प करणे, ह्या गोष्टीसुद्धा गरजेच्या असतात. किंवा मग हे तुम्ही कर्म घेऊन आलेले आहात किंवा हे तुम्ही डोक्यावर घेतलं आहे कर्म, ही तुमची जबाबदारी आहे. हे अशी उत्तरं देऊन त्या गोष्टी टाळल्या जातात. त्यांचे कार्मिक्स फेडण्यासाठी तुम्ही त्यांना हेल्प करत असता, पण तुम्हालाच त्यांचे अटी-नियम, त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स पाळावे लागतात. त्यांच्या मनाप्रमाणे, त्यांच्या मर्जीप्रमाणे ते कार्मिक्स फेडणार. हे अशा थोड्याशा काही गोष्टी बघायला मिळतात आणि हे भरपूर लोकांच्या बाबतीत होत आहेत ह्या गोष्टी आणि होतात. त्याचबरोबर तुम्हाला त्या गोष्टींच्या होप्स दाखवून आणखी कर्मांमध्ये अडकवलं जातं. आणखी नवीन कर्म क्रिएट केले जातात त्यामुळे, की आधीचेच कर्म व्यवस्थित सॉल्व्ह होत नाही आहेत किंवा करण्याची तयारी नसते किंवा करत नाही आहेत आणि त्यामध्ये आणखी कार्मिक्स तुम्ही त्यांच्याबरोबर क्रिएट कराल अशा पद्धतीने इन्फ्लुअन्स केलं जातं. आणि त्यामुळे युनिव्हर्स कडे पण हे अशा पद्धतीने एनर्जीज सेंड केल्या जातात, की आम्ही आत्ता हे नाही करू शकत किंवा नाही करण्याची तयारी, मानसिकता नसते अशा लोकांची. पण त्यामध्ये युनिव्हर्स सगळं काही बघत असतो. त्यामुळे कर्म करण्याची तुम्हाला जेवढी युनिव्हर्सने मुभा दिलेली आहे, पण जेव्हा ती फळं मिळण्याची वेळ येते, तेव्हा तुम्हाला युनिव्हर्सच्या लॉप्रमाणेच किंवा त्या लोकांनाही युनिव्हर्सच्या लॉप्रमाणेच ती फळं मिळत असतात. त्यामुळे त्यांनी म्हणून किंवा तुम्ही म्हणून की नाही, हे आमचं नाहीच आहे किंवा हे मी नाही करू शकत, हे मी नाही फेडू शकत, तरीही युनिव्हर्स त्या गोष्टी त्या पद्धतीने करून घेणं, त्या गोष्टी त्या वेळेला करणं, ह्या गोष्टी करत असतो. अगदी आपण काहीतरी चुकीची गोष्ट केली आणि कोणीतरी लहान मुलांनी ती दाखवून दिली, की ती मुलं किती इनोसंट असतात, त्यांना माहीतही नसतं जगामधल्या चालीरीती किंवा इतर गोष्टी. तरीही आपण त्यांच्यावर किती रागावतो, की मोठ्यांना असं बोलतात का? म्हणजे जरी आपण चुकीचे कर्म केले, तरी त्या मुलांनाच ओरडतो, की तुम्ही नाही हे दाखवून द्यायचं ना, जरी आम्ही चुकलो असलो तरी. मोठ्यांना असं नाही बोलायचं. मग आपण लहान मुलांना इतकं हे करतो. तर जर कोणी आपल्याला चुकीचे कर्म दाखवून दिले किंवा आपण केलेले आहेत, तर हे मान्य करायला खूप मोठी हिंमत असणे खूप गरजेचं आहे. पण स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये किंवा युनिव्हर्सला सरेंडर झाल्यानंतर तुम्ही भगवंताच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य करू शकता. नाहीतर मग हे असेच कार्मिक सगळे अट्रॅक्ट केले जातात. मग हे तुम्हाला, तुमच्या पुढच्या पिढ्यांना, तुमच्यावर डिपेंड असलेल्या लोकांना, ह्या सगळ्यांनाच ह्या गोष्टीचे जे परिणाम आहेत ते भोगावे लागतात. तुम्हीही ते नेक्स्ट लाईफमध्ये घेऊन जाऊ शकता. जो माणूस आत्ताच स्वतःच्या कर्माची जबाबदारी घेत नाही, तो नेक्स्ट लाईफमध्ये काय घेणार? आणि ज्यांचे पास्ट लाईफ निघतात, त्यामध्ये अशी लोकं तेव्हाही टाळून त्यांचे कर्म गेलेलीच असतात, की ज्यामुळे तुम्हाला ते फेडण्याची, तुमच्यावर घेण्याची वेळ आलेली असते. तर हे जे कर्मांचे गुंते आहेत किंवा जे काही वुंड्स आपण क्रिएट करतो, जे अडकून राहतात किंवा ते सुटत नाहीत पटकन. जेव्हा एकट्याने काहीतरी कर्म केलंय आणि त्यातून आपण मुक्त व्हायचं आणि पुढे जायचंय, तर ह्या गोष्टी पटपट होतात. पण जेव्हा त्यामध्ये इतर लोकांचा सहभाग आहे आणि असे सगळे गुंते झालेले आहेत, मग अशा वेळेला हे कार्मिक्स थोडेसे फेडायला अवघड जातं. मग अशा वेळी अवेअरनेसमध्ये येणं, तुम्ही काय कर्म करत आहात, कोणासाठी करत आहात, कोणाच्या इन्फ्लुअन्समध्ये येऊन करत आहात किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही अवेअरनेसमध्ये येणं, तुमचे ब्रेन प्रोग्रामिंग्स चेंज करणं हे गरजेचं आहे. कोणीतरी निघून गेलंय तुमच्यावर काहीतरी कर्म टाकून. म्हणून तुम्ही दुःखात न राहता तुम्ही तुमचे जे काही कर्म आहे ते करून आनंदाने तुमचं लाईफ एन्जॉय करणं किंवा पुढे नेणं, ते कर्म आनंदाने फेडणं हेही तेव्हा गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या पाथशी, तुम्ही तुमच्या आयुष्याशी, स्वतःशी प्रामाणिक राहा, लॉयल राहा, कमिटेड राहा. बाकीचं युनिव्हर्स तुम्हाला नक्की साथ द्यायला सुरुवात करेल. पण ह्या अवेअरनेसमध्ये नक्की येणं गरजेचं आहे, की तुम्ही नेमकं काय, कोणाचं कर्म किंवा काय कार्मिक अट्रॅक्ट केलेले आहेत, की ज्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेले आहात. तर हा व्हिडिओ कळला नसेल तर परत परत ऐका. याचा नक्की तुम्हाला काहीतरी खूप छान फायदा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर अशा काही गोष्टींमध्ये अडकलेल्या आहात, असे काही कार्मिक्स अट्रॅक्ट केलेले आहेत, तर ते कसे सॉल्व्ह करायचे हे कळत नसेल, तर हताश न होता, निराश न होता किंवा त्या दुःखालाच आपलं आयुष्य
न बनवता आता मी यातून बाहेर पडूच शकत नाही, हे अशा गोष्टींमध्ये न अडकता, डिप्रेशनमध्ये न जाता तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. कळत नसेल काय करावं, मार्ग दिसत नसेल, तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करायचा आहे. धन्यवाद.